Good morning, student. Standard 8, subject mathematics. Topic number 3, indices and cube root. In previous video, we have to see how we can write square of number, how we can write the square root of the number, how we can write the cube of number, how we can write the cube root of the number. Then we have to see the numbers we have to written in the index form. Some numbers we have to given here index form. We have to written in the form of काय केलं त्या ठिकाणी nth root of that number आपण काय केलं ते एक्सप्रेस केलं. जे फॉर एक्झाम्पल घेतलं असेल we have to taken 2 square, that is here index of 2. Therefore we have to written काय केलं त्या ठिकाणी square of this number we have to written in this way. Then we have to written cube of काय घेतलं त्या ठिकाणी 3 घेतला, तर we have to written in this way, that is 2 raised to काय घेतला त्या ठिकाणी 3 घेतला. Then we have to written, that is काय घेतलं त्या ठिकाणी square root of the काय घेतलं त्या ठिकाणी 2. Square root of, when we have to taken square root of the 2, then we have to return काय केलं 2 raised to 1 upon काय केलं त्या ठिकाणी 2 लिहिलं. When we have to return, that is 32 raised to काय लिहिलं त्या ठिकाणी 1 upon 5 लिहिलं. म्हणजे 30 चा इंडेक्स 32 चा इंडेक्स किती आहे त्या ठिकाणी 1 upon 5 मीन्स काय सांगितलं आपण त्या ठिकाणी फिफ्थ रूट ऑफ द कोणाचा आहे त्या ठिकाणी 32 आहे. म्हणजे वी हॅव टू रिटर्न काय केलं त्या ठिकाणी दिस नंबर इट इज इन द nth रूट ऑफ काय केलं त्या ठिकाणी a च्या फॉर्म मध्ये आपण हे बघितलेलं आहे. म्हणजे इट इज द फिफ्थ रूट ऑफ कोणाचं झालं त्या ठिकाणी 32 चं झालं. When we have to return in this way, that is काय केलं आपण त्या ठिकाणी 225 घेतलं आणि 1 अपॉन काय घेतलं 8 घेतलं. तर हे कसं लिहित होतो आपण 225 हा नंबर घेतला 1 अपॉन 8 त्याचं काय झालं त्या ठिकाणी रूट झालं. मग आम्ही लिहित असताना कसं लिहिलं त्या ठिकाणी 8th रूट ऑफ कोणाचं लिहिलं त्या ठिकाणी 225. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू काय केलं होतं त्या ठिकाणी सम नंबर्स आर रिटर्न केलं होतं. समजा आम्हाला सांगितलं असेल या ठिकाणी अशा पद्धतीने की काय सांगितलं फोर्थ रूट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी 16. आता हा मला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे. किती रूट्स आहे फोर्थ रूट आहे. देअरफॉर वी हॅव टू रिटर्न विच नंबर 16 नंबर. देअरफॉर वी हॅव टू रिटर्न काय केलं 16 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1 अपॉन 4. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू सी काय केलं होतं कालच्या आपण व्हिडिओमध्ये की सम नंबर्स विच इज रिटर्न इन द काय केलं होतं इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिले होते आणि काही कशामध्ये लिहिले होते n रूट ऑफ a मध्ये. पुढे वी हॅव टू सी न्यू पॉईंट दॅट इज काय घेणार आहे मिनिंग ऑफ नंबर हॅविंग इंडेक्स इन द काय सांगितले त्या ठिकाणी रॅशनल फॉर्म m अपॉन काय सांगितले त्या ठिकाणी. म्हणजे संख्येचा घातांक किती असणार आहे त्या ठिकाणी m अपॉन n आहे आणि या रूपातील परिमेय संख्या असतात त्या परिमेय संख्या असतील तर त्यांचा अर्थ कसा आहे याचा आपण या ठिकाणी काय करणार आहे स्टडी करणार आहोत. म्हणजे मिनिंग ऑफ नंबर्स हॅविंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म m अपॉन काय सांगितले त्या ठिकाणी आहे. म्हणजे कालपर्यंत कसं होतं त्या ठिकाणी 1 अपॉन 4 होतं. आता इथं काय येणार आहे इथं जी संख्या आहे इथं 2 अपॉन काय त्या ठिकाणी 4 म्हणजे m अपॉन n फॉर्म म्हणजे काय 2 अपॉन 4च्या फॉर्ममध्ये असेल तर ते आपण कशा पद्धतीने एक्सप्रेस करायचं आहे कशा पद्धतीनं लिहायचं आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. Therefore here we have to return that we know that म्हटले. आता काय सांगितलं we know that आपल्याला काय माहिती आहे तर we know that 8 स्क्वेअर which is equal to म्हणजे स्क्वेअर ऑफ 8 जो आहे तो किती येणार आहे त्या ठिकाणी 64. म्हणजे आम्ही काय सांगितलं 8चा वर्ग जो आहे तो काय सांगितलं त्या ठिकाणी 64 आहे. मग काय सांगितलं क्यूब रूट ऑफ आपण घेतले क्यूब रूट ऑफ कोणाचं घ्यायचं त्या ठिकाणी 64 म्हणजे कोणाचं घ्यायचं आहे 64चं. जर घ्यायचं असेल तर काय माहित होतं क्यूब रूट ऑफ घेतलं हा इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय लिहिणार 64 रेस टू काय लिहिणार त्या ठिकाणी 1 अपॉन 3 म्हणजे 64 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1 अपॉन 3 लिहिलं विच इज इक्वल. आता ह्या मला 64 कुणाचा स्क्वेअर आहे तर इट इज द स्क्वेअर ऑफ द कुणाचा आहे त्या ठिकाणी 8चा स्क्वेअर. म्हणजे 8चा स्क्वेअर कोण आहे 64 आहे म्हणून 8 स्क्वेअर लिहिलं रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1 अपॉन 3. म्हणजे आम्ही काय लिहिलं त्या ठिकाणी बघा 64 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1 अपॉन 3 विच इज इक्वल टू 8 स्क्वेअर रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1 अपॉन 3. म्हणजे इथं आपण जर बघितलं क्यूब रूट ऑफ 64 जे आहे ते आम्हाला किती मिळाले त्या ठिकाणी 4 मिळालेलं आहे. म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी 4 मिळालं. म्हणजे 64चं क्यूब रूट किती आहे त्या ठिकाणी 4 आहे. काय केलं आपण हा 8चा स्क्वेअर किती आला त्या ठिकाणी 64 आला. 64चं क्यूब रूट आपण केलं हा 64 म्हणजे स्क्वेअर कोणाचा आहे 8चा स्क्वेअर आहे त्याचं काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी क्यूब रूट घ्यायचं आहे विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 4 आहे. हेच आपण घेतलं त्या ठिकाणी क्यूब रूट ऑफ स्क्वेअर आपण घेतला. स्क्वेअर कोणाचा घेतला होता आपण तर स्क्वेअर ऑफ कोणाचा घेतला त्या ठिकाणी 8 घेतला. स्क्वेअर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी 8 हीच किती मिळालं तर हीच किती मिळालं आपण त्या ठिकाणी 4 व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळालेली आहे.
म्हणजे दिस इज इक्वेशन नंबर आम्ही काय लिहिलं त्या ठिकाणी 1 लिहिलं. म्हणजे आम्ही काय लिहिलं होतं स्क्वेअर ऑफ द काय त्या ठिकाणी 8. हा स्क्वेअर ऑफ 8 आपण घेतला म्हणजे क्यूब रूट ऑफ हा क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ कुणाचा 8चा व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 4 व्हॅल्यू मिळालेली आहे. सिमिलरली आपण घेणार आहे सिमिलरली क्यूब रूट ऑफ आपल्याला घ्यायचं. क्यूब रूट ऑफ कुणाचं घ्यायचं त्या ठिकाणी 8चं घ्यायचं. कुणाचं घेतलं आपण क्यूब रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी. आता हे लिहायचं असेल तर कसं घेणार इंडेक्स फॉर्ममध्ये 8 रेस टू काय लिहिणार त्या ठिकाणी 1/3 आणि मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे क्यूब रूट ऑफ द 8 इथे आहे त्या ठिकाणी 2 आहे. म्हणून आम्ही काय लिहिलं सिमिलरली क्यूब रूट ऑफ 8 विच इज इक्वल टू काय लिहिलं 8 रेस टू काय लिहिलं 1/3 विच इज इक्वल टू काय लिहिलं आपण त्या ठिकाणी 2 लिहिलं. स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ आपल्याला विचारलं. आता स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ कोणाचं घ्यायचं आहे तर इथे काय घ्यायचं त्या ठिकाणी 8 घ्यायचं. काय सांगितलंय स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ कोणाचं घ्यायचं त्या ठिकाणी 8चं घ्यायचं. आता स्क्वेअर ऑफ घेतला तर कोणाचं क्यूब रूट म्हणजे क्यूब रूट म्हणजे काय लिहिणार आपण त्या ठिकाणी 8 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1 काय घेतला 3 म्हणजे हे काय झालं क्यूब रूट ऑफ कोणाचं 8चं आणि त्याचा काय घ्यायचं त्या ठिकाणी स्क्वेअर घ्यायचं. म्हणजे त्याचा काय केलं आपण त्या ठिकाणी स्क्वेअर लिहिलं आणि काय लिहिलं या ठिकाणी द स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ काय सांगितलं 8. स्क्वेअर ऑफ म्हणजे काय हा स्क्वेअर ऑफ क्यूब रूट म्हणजे काय 1/3 आणि कुणाचं 8चं म्हणजे 8 रेस टू 1/3 इंटू काय केलं स्क्वेअर 8 रेस टू काय केलं 1/3 ब्रॅकेट रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 2 लिहिलेलं आहे. इज काय सांगितलं 8 क्यूब रूट ऑफ 8 आणि त्याचा काय करणार आहे त्या ठिकाणी स्क्वेअर केला म्हणजे 8चं काय केलं त्या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 8 आणि त्याचा काय केलं त्या ठिकाणी स्क्वेअर केलेला आहे. विच इज इक्वल टू येणार. आता 8 1/3 म्हणजे आपण काय घेतलं क्यूब रूट ऑफ 8ची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला या ठिकाणी 2 मिळाली. आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली ती मी इथे व्हॅल्यू ठेवली आणि त्याचा काय करायचं स्क्वेअर करायचं. जे 2चं स्क्वेअर केलं तर टू गेट व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 4 मिळाली. दुसरी इक्वेशन नंबर काय घेतलं त्या ठिकाणी 2 म्हणजे इक्वेशन 1 मध्ये पण व्हॅल्यू किती मिळाली 4 मिळाली आणि इक्वेशन 2 मध्ये पण व्हॅल्यू काय मिळाली 4 मिळाली. म्हणजे आम्ही इथं काय सांगू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 अँड काय सांगितलं त्या ठिकाणी 2 म्हटलं. क्यूब रूट ऑफ कुणाचं त्या ठिकाणी सांगितलंय क्यूब रूट ऑफ त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ आपण घेणार क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 वाक्य काय सांगितलं बघा क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी म्हणजे आपण इथं घेतलेलं क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी ते इक्वेशन नंबर 1 घ्यायचं आणि दुसरं काय घेणार आहे स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ कुणाचं आहे त्या ठिकाणी 8 हे जर घेतलं तर दोघांच्या व्हॅल्यू काय मिळाले तो आम्हाला त्या ठिकाणी सेमच मिळाले. म्हणजे आम्ही इथं जर इंडायसिसच्या बाबतीत लिहायचं झालं तर काय सांगणार क्यूब रूट ऑफ म्हणजे काय सांगणार 8 घेतला त्याचा काय घेतला त्या ठिकाणी क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ काय घेतला त्या ठिकाणी म्हणजे आम्ही काय लिहिणार त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ 8चा मी काय घेतला त्या ठिकाणी क्यूब रूट म्हणजे काय कंसात लिहिलं 8 स्क्वेअर रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1/3 विच इज इक्वल टू लिहिले काय सांगितले स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ काय सांगितले 8 म्हणजे आम्ही काय लिहिणार 8चं काय घेणार त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ सांगितले. आता क्यूब रूट आणि त्याला काय घेतलं त्या ठिकाणी स्क्वेअर घेतले म्हणजे काय लिहिलं 8 इन ब्रॅकेट काय लिहिलं 1/3 ब्रॅकेट रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 2 लिहिलं. म्हणजे दोघांचा मीनिंग काय होतं सेमच होतंय. याचं तुम्ही घेतलं इथं आन्सर घेतला 8 रेस टू काय घेतलाय 2 ब्रॅकेट रेस टू काय घेतलाय 1/3 त्याची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला याची व्हॅल्यू 4 मिळाली विच इज इक्वल टू परत काय म्हटले 8 रेस टू काय घेतले 1/3 ब्रॅकेट रेस टू काय घेतलाय 2 घेतलाय याचा आन्सर सुद्धा काय आलं त्या ठिकाणी सेमच आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही काय करणार आहे युजिंग द रूल कुठला रूल यूज केलेला आहे तर आपण इंडायसिसचा रूल बघत होतो ए रेस टू एम रेस टू काय म्हणतो तो एम विच इज इक्वल टू काय आलं ए रेस टू एम इंटू काय आलं त्या ठिकाणी एन आलं. आणि म्हणून पुढे काय म्हटलंय वी गेट 2 मीनिंग ऑफ द नंबर. आता कुठला मीनिंग ऑफ द 2 नंबर्स घेणार आहे तर इथं आपण जे सांगितलं 8चा काय घेतला स्क्वेअर घेतला त्याचा रेस टू काय घेतला 1/3 विच इज इक्वल टू काय सांगितलं 8 रेस टू 1/3 ब्रॅकेट रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 2 घेतलं. या दोघांचे जर आपण मीनिंग बघायचे असेल तर इथं आपण हे असेही लिहू शकतो 8 रेस टू ह्याने ह्याला मल्टिप्लाय केलं 2 1 जा 2 झालं आपण काय झालं 3 झालं किंवा इकडे मल्टिप्लाय केलं 2 1 जा 2 आपण काय झालं 3 म्हणजे पुढे 8चा नंबर काय मिळाला 8 रेस टू 2 अपॉन काय मिळाला त्या ठिकाणी 3 मिळाला.
म्हणजे जर आम्हाला काय करायचं असेल तो फॉर्ममध्ये लिहायचा असेल, कुठल्या फॉर्ममध्ये, तर इथं आपण लिहूया 8 अपॉन काय घेतला त्या ठिकाणी 3 आणि इथं आपण लिहूया 8 अपॉन 3. आता मी काय लिहिले बघा 8 अपॉन 3 दॅट इज क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ म्हणते त्या ठिकाणी 8 म्हणा. आता क्यूब रूट ऑफ म्हटलं तर काय घेणार त्या ठिकाणी हा 8 घेतला, त्याचा काय घेतला त्या ठिकाणी क्यूब रूट घेतला. स्क्वेअर ऑफ घ्यायचा, हा स्क्वेअर ऑफ घ्यायचा, पुन्हा आहे स्क्वेअर ऑफ त्या ठिकाणी 8चा, म्हणजे लिहिताना काय लिहिलं क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 8 घेतलं. आता इथं काय सांगितलं स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ पुन्हा त्या ठिकाणी 8 चं, म्हणजे इथं मी काय लिहिणार 8 रेस टू काय लिहिणार त्या ठिकाणी 1 अपॉन 3 आणि रेस टू काय लिहिणार त्या ठिकाणी 2 लिहिणार. म्हणजे लिहिताना काय लिहिलं 8 रेस टू 1 अपॉन 3 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 2, म्हणजे काय सांगितलं स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ कोणाचं त्या ठिकाणी 8चं आणि इथं काय सांगितलंय क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ काय सांगितलं 8. म्हणजे वाचन करत असताना रीडिंग करत असताना आपण काय केलं हा इथं स्क्वेअर घ्यायचा, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ दॅट नंबर दॅट इज 8 आहे आणि क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 8 घेतलं. म्हणजे वाचन आपण दोन्ही पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं हा मिनिंग ऑफ नंबर हॅविंग द काय सांगितलं त्या ठिकाणी रॅशनल फॉर्म m अपॉन n आपण या ठिकाणी स्टडी केलेला आहे. आता पुढे जे आहे फॉर्म्युला कशा पद्धतीने आहे ते आपण त्या ठिकाणी त्याचं रीडिंग त्या ठिकाणी आपण करणार आहोत. हिअर वी हॅव टेकन वन एक्झाम्पल, इथे एक एक्झाम्पल घेतलं 64 घेतलं रेस टू काय लिहिलं म्हणजे त्या ठिकाणी 3 अपॉन काय लिहिलं त्या ठिकाणी 5 लिहिलं. आता हा 3 अपॉन 5 मी कसं एक्सप्रेस करू शकते बघा, हा असंही करू शकते 64 बरोबर आहे, हा क्यूब घेतला आणि रेस टू काय केला त्या ठिकाणी 1 अपॉन 5 असंही लिहू शकते, किंवा हाच नंबर 64 रेस टू काय सांगितलं 3 अपॉन 5 विच इज इक्वल टू मी असं लिहिलं 64 रेस टू 1 अपॉन 5 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 3. म्हणजे आपण जरी मल्टिप्लाय केलं बघा तुम्ही 64 रेस टू 3 इंटू काय केलं 1 अपॉन 5 विच इज इक्वल टू आपण घेतलं हा 64, त्याचा इंडायसेस सॉरी याचा डिनॉमिनेटर इथे 1 आहे, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन केलं तर आम्ही काय सांगणार इथं 64 3 1 जा काय घेतलं 3 5 1 जा काय घेतलं 5 म्हणजे 3 अपॉन काय आला 5 आला. समजा मी 64 आणि काय केलं त्या ठिकाणी 1 अपॉन 5 घेतला इंटू काय घेतला त्या ठिकाणी 3 घेतला, डिनॉमिनेटर 1 64 घेतला 3 1 जा काय घेतला 3 आणि 5 1 जा काय झाला 5. म्हणजे कशीही तुम्ही फोड केला तरी तुम्हाला आन्सर काय येणार आहे सेमच येणार. आता हेच लिहायचं असेल तर हा मिनिंगच्या रूपात कसं लिहिणार, म्हणजे आता 64 रेस टू 3 रेस टू काय सांगितलं त्या ठिकाणी ब्रॅकेट रेस टू काय सांगितलं 1 अपॉन 5 आणि इथं काय सांगितलं 65 रेस टू 1 अपॉन 5 ब्रॅकेट रेस टू काय सांगितलं त्या ठिकाणी 3. मीन्स आपण कसं लिहिणार आहे, हा मीन्स आपण घेतो तर काय घेणार पहिल्यांदा हे घ्यायचं, म्हणजे काय घेतलं आपण फिफ्थ रूट ऑफ. आता परत किती आहे पॉवर याची 3 आहे, म्हणजे इथं काय घेणार फिफ्थ रूट ऑफ क्यूब ऑफ विच नंबर दॅट इज द नंबर काय आहे त्या ठिकाणी 64. म्हणजे वाचन करताना मी कसं केलं मीन्स काय सांगितलं त्या ठिकाणी फिफ्थ रूट ऑफ क्यूब ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी 64. आता इथं याचा मिनिंग लिहूया, याचा मीन्स आपण लिहूया. याचा मीन्स कसं येणार आहे तर याचा पहिल्यांदा काय आहे त्या ठिकाणी क्यूब आहे, म्हणजे आम्ही काय म्हणणार क्यूब ऑफ बरोबर आहे. त्यानंतर काय आहे त्या ठिकाणी फिफ्थ रूट आहे, क्यूब ऑफ काय घेणार त्या ठिकाणी फिफ्थ रूट ऑफ विच नंबर दॅट इज द नंबर काय घेतलं त्या ठिकाणी 64. म्हणजे मी अशा पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं हा काय करू शकते मी तिथं एक्सप्रेस करू शकते. म्हणजे काय केलं फिफ्थ रूट ऑफ क्यूब ऑफ 64 और काय लिहू शकते क्यूब ऑफ फिफ्थ रूट ऑफ कोणाचं त्या ठिकाणी सांगू शकते 64. म्हणजे अशा पद्धतीने ही टर्म आपण काय करू शकतो त्या ठिकाणी एक्सप्रेस करू शकतो. आता जनरली आम्हाला एक फॉर्म्युला घ्यायचा आहे, जनरली फॉर्म्युला घेतला मी इथे लिहिते काय घेतलं m अपॉन n विच इज इक्वल टू मी कसं लिहू शकते a रेस टू या ठिकाणी पहिल्यांदा हा m घेतला ब्रॅकेट रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1 अपॉन m किंवा a रेस टू m अपॉन n वी हॅव टू एक्सप्रेस इन दिस वे दॅट इज कसं लिहिलं a रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1 अपॉन m ब्रॅकेट रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी m. मग आता ह्याचा एक मिनिंग घ्यायचा आहे आम्हाला, हा मीन्स आपण घेतला म्हणजे काय घेणार ते पहिल्यांदा घेणार, म्हणजे हा nth रूट आहे आणि आम्ही काय म्हणणार nth रूट ऑफ परत काय आहे त्या ठिकाणी परत काय घेतलंय nth पॉवर ऑफ
mth power of which number, that is the number काय घेतला त्या ठिकाणी power of काय घेतला त्या ठिकाणी, म्हणून आम्ही लिहिताना काय लिहिलं, मीन्स काय सांगितलं, nth रूट ऑफ nth पॉवर ऑफ कुणाचं सांगितलं त्या ठिकाणी ए सांगितलं. समजा मला हे लिहायचं असेल, आता याचा मीनिंग कसं लिहिणार, दिस मीन्स आपण लिहिणार, मीन्स काय सांगितलं, हा पॉवर आहे म्हणजे काय लिहिणार, nth पॉवर ऑफ रूट किती आहे, nth रूट आहे मग काय लिहिणार, nth रूट ऑफ कोणाचा आहे, तर एच, मग काय लिहिलं, ए म्हणजे काय लिहिलं बघा, nth पॉवर ऑफ nth रूट ऑफ कुणाचं, एच, म्हणजे वाचन करताना nth पॉवर ऑफ nth रूट ऑफ काय घेतलं, nth रूट ऑफ nth पॉवर ऑफ काय म्हटलं आपण त्या ठिकाणी, म्हणजे जनरली आपण अशा पद्धतीने हे काय करू शकतो त्या ठिकाणी एक्सप्रेस करू शकतोय, जी इन द फॉर्म ऑफ कुणाच्या, रॅशनल नंबरमध्ये अशा पद्धतीने आपण हे एक्सप्रेस करू शकतो. देन वी हॅव टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 3.2, म्हणजे आता ह्याच्यावर आधारित आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट 3.2 या ठिकाणी काय करूया, सॉल्व करूया आणि मग आपल्याला आणि थोडंसं त्याचं काय होईल त्या ठिकाणी दृढीकरण होऊन जाईल. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता त्या कंप्लीट द फॉलोइंग टेबलमध्ये काय दिलं, पहिल्या कॉलममध्ये नंबर आहे, सेकंड कॉलममध्ये पॉवर ऑफ द रूट आहे आणि तिसरा कॉलम जो दिलाय तो कुणाचा सांगितलं त्या ठिकाणी, रूट ऑफ द पॉवर, म्हणजे एकदा ती टर्म आम्हाला पॉवर ऑफ द रूटच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायची आहे आणि एकदा आम्हाला ती रूट ऑफ द पॉवरच्या फॉर्ममध्ये काय करायची, एक्सप्रेस करायची आहे. फर्स्ट इयर वी हॅव टेकन द एक्झाम्पल, दॅट इज काय केलं त्या ठिकाणी 225 ब्रॅकेट रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 3 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 4 घेतलं. आता ही पहिल्यांदा कशाच्या फॉर्ममध्ये करायचे, पॉवर ऑफ द रूटच्या करायचे, म्हणजे पहिल्यांदा आम्हाला पॉवर लिहायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर काय लिहायला लागणार आहे, रूट लिहायला लागणार आहे. मग मी इथं काय म्हणणार आहे त्या ठिकाणी, पॉवर किती आहे त्याची 3 आहे, म्हणजे काय म्हणणार त्या ठिकाणी क्यूब ऑफ घेतलं, रूट किती आहे, 4th रूट आहे म्हणजे क्यूब ऑफ इथं घेतलं 4th रूट ऑफ विच नंबर, दॅट इज द नंबर काय आहे त्या ठिकाणी 225. काय केलं बघा, क्यूब ऑफ काय घेतलं, 4th पॉवर ऑफ 4th रूट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी 225. पुढच्यात कसं एक्सप्रेस करायचंय, रूट ऑफ द पॉवर, म्हणजे पहिल्यांदा मला काय घ्यायला पाहिजे, रूट घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर पॉवरकडे जाणार. रूट किती आहे त्या ठिकाणी 4th आहे, म्हणजे मी इथं काय लिहिणार, 4th रूट ऑफ पॉवर किती आहे त्याची 3 आहे, 4th रूट ऑफ परत काय सांगणार, क्यूब ऑफ विच नंबर, दॅट इज द नंबर काय आहे त्या ठिकाणी 225. दुसरं एक्झाम्पल आपण इथे घेऊया 45 रेस टू आपण घेऊया त्या ठिकाणी 4 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 7, म्हणजे मी नंबर कधी काय लिहिणार 45 रेस टू काय लिहिणार त्या ठिकाणी 4 रेस टू काय लिहिणार त्या ठिकाणी 1/7 आणि काय वेळेला काय लिहू शकते 45 रेस टू 1/7 रेस टू काय लिहिलं 4, म्हणजे पहिल्यांदा काय करणार आहे मी पॉवरच्या रूपातला म्हणजे हा घेणार, म्हणजे आता इथं किती आहे पॉवर, इथं पॉवर आहे ती 4th पॉवर, 4th पॉवर ऑफ 4th पॉवर ऑफ किती त्या ठिकाणी आहे, रूट घेतला आहे 7, 4th पॉवर ऑफ 7 रूट 7 रूट ऑफ विच नंबर, दॅट इज द नंबर काय आहे त्या ठिकाणी 45. पुढच्यात काय विचारलंय, रूट ऑफ द पॉवर विचारलं. आता पहिल्यांदा काय घेणार आपण, रूट घेणार आणि नंतर काय करणार आहे, पॉवरकडे जाणार. रूट किती आहे 7चा, म्हणजे आपण इथे लिहूया 7 रूट ऑफ पॉवर किती आहे 4 पॉवर आहे 4th पॉवर ऑफ विच नंबर, दॅट इज द नंबर काय आहे 45. म्हणजे काय लिहिलं बघायचं आपण इथं लिहित असताना हा जो लिहिलाय तो 45 रेस टू 1/7 रेस टू 4 लिहिलं आणि इथं 45 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 4 ब्रॅकेट रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 1/7, मग काय लिहिलं 4th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 45 7th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ कुणाचं घेतलं त्या ठिकाणी 45. अजून एक एक्झाम्पल्स आपण इथे घेऊया.
84 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 5/9. 5 ही काय झाली त्या ठिकाणी पॉवर झाली, 9 हे काय झालं त्याचं रूट झालं. आणि मग हा नंबर एक्सप्रेस करायचा असेल तर आम्ही पॉवरच्या फॉर्ममध्ये कसं करणार बघा. आणि 5th पॉवर ऑफ घेणार आहे. रूट किती आहे 9th. 9th रूट ऑफ विच नंबर दॅट इज नंबर काय त्या ठिकाणी 84. आणि परत काय करायचं आता हे मला रूटच्या फॉर्ममध्ये येते. किती रूट आहे 9. म्हणून आपण इथे लिहूया 9th रूट ऑफ पॉवर किती आहे 5th आहे. 9th रूट ऑफ 5th पॉवर ऑफ नंबर किती आहे त्या ठिकाणी 84. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं पॉवर ऑफ द रूट आणि रूट ऑफ द पॉवरच्या फॉर्ममध्ये काय केले त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेकंड क्वेश्चन हिअर वी हॅव टेकन राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी रॅशनल इंडायसेस. म्हणजे आपल्याला हे जे दिलेले आहेत फॉलोइंग नंबर्स आपण कशामध्ये लिहायचे त्या ठिकाणी इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेसच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. देअरफॉर हिअर फर्स्ट वी हॅव टू टेकन वन एक्झाम्पल दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 6 पॉवर ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 144. म्हणजे आता कोण आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा 144 हा काय घेतला आपण त्या ठिकाणी नंबर आहे. हा काय झाला त्या ठिकाणी नंबर झाला. त्याची पॉवर किती आहे 6th पॉवर आहे. म्हणजे पॉवर किती झाली त्याची 6th पॉवर झाली. आणि त्याचं रूट जे आहे ते किती आहे त्या ठिकाणी स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट म्हणजे काय लिहिणार आपण त्या ठिकाणी 1/2 लिहिणार. म्हणजे हिअर वी हॅव टू रिटर्न कसं लिहिणार त्या ठिकाणी 6th पॉवर म्हणजे 144 रेस टू काय लिहिणार त्या ठिकाणी 6 काय लिहिलं त्या ठिकाणी 2 लिहिलं. दुसरं काय सांगितलं सेकंड एक्झाम्पल क्यूब ऑफ 5th पॉवर ऑफ विच नंबर 256. मग आम्ही इथं नंबर किती घेत आहे 256. त्याची पॉवर किती आहे त्या ठिकाणी 5th पॉवर आहे म्हणजे 5th पॉवर घेतली. आणि परत त्याचं रूट किती आहे त्या ठिकाणी क्यूब ऑफ घेतले बरोबर आहे. सॉरी क्यूब रूट पाहिजे. क्यूब रूट ऑफ पाहिजे. क्यूब रूट ऑफ 5th पॉवर ऑफ म्हणजे पॉवर किती घेतली 5th घेतली आणि रूट किती घेतलं क्यूब रूट आहे. म्हणजे इथं काय लिहिणार त्या ठिकाणी मी 1/3 काय लिहिलं 3 विच इज इक्वल टू काय लिहिणार आपण त्या ठिकाणी 256 रेस टू काय लिहिणार त्या ठिकाणी 5/3 म्हणजे 5th पॉवर ऑफ सॉरी क्यूब रूट ऑफ 5th पॉवर ऑफ कोणाचं आलं त्या ठिकाणी 256 चं. देन काय करणार 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ काय घेतले त्या ठिकाणी 324 घेतले विच इज इक्वल टू लिहूया आपण. आता इथे काय घेतले स्क्वेअर ऑफ 324 घेतला. नंबर किती घेतला 324 घेतला. त्याचा काय केला त्या ठिकाणी स्क्वेअर केला आणि त्याचं रूट किती घेतलं त्या ठिकाणी 5th रूट आहे. म्हणजे इथे घेतलं त्या ठिकाणी 5th रूट म्हणजे आम्ही काय सांगणार त्या ठिकाणी 324 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 2 काय घेतलं त्या ठिकाणी 5 घेतलं. आणि शेवटचं आहे क्यूब रूट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी 81. म्हणता कुणाचा आहे त्या ठिकाणी नंबर 81 घेतला. त्याचं काय घेतलं त्या ठिकाणी क्यूब रूट घेतले. क्यूब रूट म्हणजे 1/3 घेतला आणि त्याचा काय केला त्या ठिकाणी क्यूब केलाय मीन्स काय आला त्या ठिकाणी 3 आला. म्हणजे विच इज इक्वल टू काय आला 81 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 3 काय केलं त्या ठिकाणी 3 लिहिलेलं आहे. म्हणजे इन धिस वे वी हॅव टू सॉल्व काय केलं त्या ठिकाणी फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ काय केलं रॅशनल इंडायसेसमध्ये आपण ते एक्सप्रेस केलेलं आहे. तर याचा अभ्यास तुम्ही काय करायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.2 तुम्ही सॉल्व करायचा आहे.